साहेब विरोचक घरी येऊ शकतो। नेत्रा येऊ देत, मी आहे इथे। पण आता खूप उशीर झाला, तुम्ही दोघेही घरी या लवकर। नाही साहेब, विरोचक घरी येऊ शकतो ही फक्त शक्यता आहे। कदाचित असं सुद्धा असू शकतं की विरोचक गावात शिरलाय। म्हणजे काय चाललंय काही कळत नाहीये, सगळाच गोंधळ आहे। गावात आप्पा काका म्हणून एक जण होते, त्यांचं काळ्या डोहाजवळ प्रेत सापडलं। काय? हो साहेब, विरोचक ज्या ठिकाणी पडला होता तिथे नाहीये। त्यामुळे असं असू शकतं की विरोचक गावात शिरलाय आणि त्यानेच आप्पा काकांना मारलंय। मित्र, पण मग आता आबा गेले बघायला नेमकं काय घडलंय ते। आम्ही त्यांचीच वाट बघतोय, इथे जंगलाबाहेर थांबलोय। मित्र, तुम्ही दोघेही स्वतःची काळजी घ्या फक्त। हो साहेब, तुम्ही सुद्धा तिथे काळजी घ्या सगळ्यांची। आणि तिकडे काही घडलं तर मला कळव, इथे काही झालं तर मी कळवेनच तुला फोन कर। हो, मी कळवते। ठेवते। आधी हॅलो हॅलो नेत्रा, नेत्रा आधी मला आधी सांग काय चाललंय सगळं। मी सगळं सांगतो तुम्हाला, पण आता मी रूमच्या बाहेर जातो। मी परत येतो लगेच। बाबा, तुम्ही दाराला कडी लावून द्या आणि मी आल्याशिवाय कोणीही दार उघडू नका प्लीज। अरे काहीतरी सांग। आत्या, आबा 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 काय झालं आप्पा काकांबरोबर? काही कळलं? बाबा, तुम्ही खाली का आलात? तू एकटा खाली का आलायस? मी दार खिडक्या बंद आहेत की नाही ते चेक करत होतो। ह्याचा अर्थ विरोचक घरीच येतो, बरोबर? पॉसिबिलिटी आहे, पण आपण अलर्ट राहूयात। नेत्रा काय म्हणाली? काही कळलं विरोचकाबद्दल? नाही, पण बाबा वाऊशीत अचानक कोणाचा तरी मृत्यू झालाय आणि नेत्राचं असं म्हणणं आहे की हे सगळं विरोचकानेच केलं असेल। काय? म्हणजे तशी शक्यता आहे, अजून कन्फर्म नाहीये काही। जनावरांना आंघोळ घालण्यासाठी काळ्या डोहावरती गेले होते। उन्हामुळे भोवळ आली आणि डोहामध्ये पडले। पाण्यातून बाहेर काढायला वेळ लागला, म्हणून मग मृत्यू झाला त्यांचा। म्हणजे विरोचकाचा ह्या सगळ्याशी काही संबंध आहे असं वाटत नाहीये। नाही, पण अजून हा विरोचक सापडत कसा नाहीये हेच कळत नाहीये। एकतर ती दरी म्हणजे सगळं जंगल आहे, नेत्रा आणि इंद्राणी तर तिथेच गेलेत। मला नाही, हे सगळंच खूप रिस्की वाटतं आता। अद्वैत, तू घरीच थांब, मी निघतो। कुठे? अरे कुठे काय, मी चाललो वावशीला। बाबा काय बोलताय तुम्ही? सिच्युएशन काय आहे तुम्हाला कळतंय ना? तुम्ही कुठेही जाणार नाहीये। तू मला अडवण्याचा प्रयत्न करू बाबा प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, तुम्ही कुठेही जाणार नाहीये। तू माझा हात सोड। बाबा, आबा माझा ऐका हात, तुम्ही जा इथून। अगं पण आबा तुम्ही माझं नाही ऐकणार का? अद्वैत, तुला कसं कळत नाहीये? त्या दोघी जंगलात आहेत, त्यांना काही झालं तर आपण काय करणार आहोत? अरे तुझ्या डोळ्यात मला स्पष्ट कळतंय, त्या दोघींच्या काळजीमुळे तू टेन्शन मध्ये आहेस। तुझी घुसमट कळते रे मला, तुझा प्रॉब्लेम कळतोय। तू आम्हाला सोडून जाऊ शकत नाहीस आणि इकडे आमचंही प्रोटेक्शन करायचं, म्हणून म्हणतो तू घरीच थांब, मी जातो। बाबा नाही। अद्वैत, तुला समजा तू गेल्यावर विरोचक घरी आला, काय करायचं आम्ही? किती मोठा घोळ कळतंय तुला? आम्ही काही करू शकत नाही। हे बघ, मला काही झालं प्रॉब्लेम नाहीये, कारण रुपाली माझ्यामुळे या घरात आली। हे सगळं जे घडलं ना, ती माझी जबाबदारी आहे। मला माझ्या पापाची शिक्षा मिळू दे। बाबा बाबा प्लीज स्टॉप। तसे तुम्हाला आप्पा काकांच्या घरी जावं लागेल ना, तुम्ही जा। ठीक आहे, पण मग तुम्ही दोघेही निघा इथून। नाही, आम्हाला जंगलात जावं लागेल, विरोचक सापडतो का बघतो। पण तुम्ही निघा आता, नाहीतर आई तुम्हाला शोधत इथपर्यंत येईल। तुम्ही असा विचार करणं थांबवा आता। जे काही झालं त्यात तुमची काहीच चूक नाही।
त्यावेळची परिस्थिती वेगळी होती, आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. हे जे काही सुरू आहे ना, ते सगळं कलियुगातलं युद्ध आहे. एका बाजूला त्रिनेना देवी आई आहे आणि एका बाजूला तो विरोचक राक्षस. तुम्ही आईला सांगितलं नाही ना आम्ही इथे आलो? नाही. ठीक आहे, तुम्ही जा, जे काही होईल ते मी तुम्हाला कळवतो, पण तुम्ही आता निघा. ठीक आहे, पण दोघींनी काळजी घ्या. हा, काळजी घ्या. नीट जावं. आणि बाबा मला सांगा, नेत्रा हे सगळं युद्ध कोणासाठी लढते? तिला त्या विरोचकाचा अंत करून आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा सुखात आनंदात बघायचंय म्हणून लढतीये ना. बाबा, आजी आजोबांना आपण ऑलरेडी गमावलंय, आता मला आणखी कोणाला गमवायचं नाहीये. आत्या, तुम्हाला खरंच असं वाटतं या मृत्यूमागे विरोचक नसेल? असं ठामपणे काहीच सांगता येणार नाही. आणि आपण कुठली शक्यता नाकारूही शकत नाही. आपण जंगलात जाऊन शोधूया. चल. बाबा प्लीज, ऍटलीस्ट नेत्रासाठी ऐका माझं, प्लीज. काय झालं? ते रक्त विरोचकाचंच असेल, कारण ते रक्त सुचलेलं नव्हतं. म्हणजे तू आसपास इथेच कुठेतरी असेल. नेत्रा, सावध राहायला हवं आपल्याला. तू कुठेही असू शकतो. हे विरोचकच आहे. तो याच दिशेने कुठेतरी गेला असेल. कोण हवंय आपल्याला? सर, मी गॅस एजन्सीकडनं आलोय. तुमचा गॅस रिपेअर करण्यासाठी कंप्लेंट आली होती. गॅस रिपेअरिंगसाठी कंप्लेंट आमच्या घरातून नाही केली कोणी. अहो, इथूनच आला होता फोन. नाही, आमच्या घरातून कोणी फोन नाही केलाय. सर, असं काय करता? एक तर तुम्ही कंप्लेंट केली, इतक्या उन्हातून आलोय, आता नाही म्हणू नका. सॉरी, पण तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आमच्या घरातून कोणीही कंप्लेंट केलेली नाही आहे. सर प्लीज, तुम्ही एकदा चेक करा. फोन इथूनच आला होता. बरं ठीक आहे, पण तुम्ही आत्ता नका येऊ, तुम्ही नंतर या. सर, नंतर मला वेळ नाही आहे. 3 दिवस सुट्ट्या आल्यात आमच्या. प्लीज सर. हो, असू द्या 3 दिवस सुट्टी, पण तुम्ही आत्ता नाही येऊ शकत. प्लीज तुम्ही नंतर या ना. ऐका ना, आता मी आलोय ते एकदा चेक करून घेतो ना. पैसे नाही घेत तुमच्याकडे. हो, पैशांचा प्रश्न नाही होतो. हो, हे काय करताय तुम्ही? नाही, सॉरी, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी भाजी चिरत होतो.
तिच्याकडनं आईची शक्ती परत मिळवायला हवी. तिचा हात कापावा लागेल. हत्या उचला ती कुऱ्हाड, कापायचा हात. नेत्रा, नेत्रा, ही बेशुद्ध आहे तोपर्यंत आपल्याला कट्यार जागृत करायला हवी.
देवी आईच्या तिन्ही शक्ती इथेच आहेत. अस्थिकट्यावर जागृत करूया.